नमस्कार, आपण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल। या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जेदे सह कॅमेरामन सचिन मोरे। आज नीरा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आम आदमी पार्टीच्या वतीनं जे परवा बबनराव लोणीकर हे भाजपाचे आमदार असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत जे किंवा शेतकऱ्याच्या कुटुंबाबाबतीत जे विधानं केली त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आज आम आदमी पार्टीने नीरा येथे निषेध आंदोलन सुरू केलेलं आहे। आज आपण बघतोय की भारतात जवळजवळ काही वर्षापासून विविध नेते, विविध पक्षाचे कार्यकर्ते हे राष्ट्रीय महापुरुष असतील किंवा विविध समस्यावर जे भाष्य करतात की असं कुठंतरी वाटतं की बाबा या माणसांना नक्की झालं आहे तरी काय, जे या मातृभूमीत जन्म घेतात, ज्या शेतकऱ्यांच्या पोटी जन्म घेतात आणि तेच शेतकऱ्यांच्या विरोधात किंवा जनसामान्यांच्या विरोधात अशी अर्वाच्य भाषा वापरतात। ज्या शेतकऱ्यांच्या किंवा ज्या समाजाच्या जीवावर हे मंत्री, आमदार, खासदार होतात आणि तेच जर असे विधानं करायला लागली तर नक्की कुणाचा निषेध आणि कुठं आंदोलन करायचे आणि न्याय कुणाला मागायचा हा सर्वसामान्य पडलेल्या नागरिकांना पडलेला प्रश्न आहे। आणि याविषयी आज जे बबन लोणीकरांनी जे वक्तव्य केले त्याचा निषेध नोंदवताना मलाही असं वाटतं की कधीतरी नुसते निषेध नोंदवून उपयोग काय किंवा याच्यातून तोडगा काय निघतो। जे आंदोलनं करतात, आज जरांगे पाटलांसारखे सुद्धा एवढे आंदोलनं केली, त्याच्यातून निष्कर्षच निघत नसतील तर ते नुसते आंदोलनं करून जनतेला नाहक त्या ह्याच्यात ओढायचं आणि मतं मागायची हे कुठला प्रकार आहे। तर आज आपण त्या आम आदमीच्या पदाधिकाऱ्यांनी जे निषेध नोंदवला आहे त्या बाबतीत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। धन्यवाद। आम आदमी पार्टी पुणे जिल्ह्याच्या वतीने बबन लोणीकर यांचा मी तीव्र शब्दात जाहीर निषेध करत आहे। निवडणूक होण्यापूर्वीच तुम्हीच आमच्या आई बहिणींना शब्द दिला की तुम्हाला पेन्शन चालू करू, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू आणि मग मंठा जालन्याचे बबन लोणीकर आमदार तुम्हाला त्याची विसर पडली। तुम्ही आम्हाला आधी सांगितलं पैसे देतो, आम्ही तुमच्या घरी मागाय नव्हतं आलो आणि नंतर तुम्ही आमचं बाप काढताय। आमचा बाप आमची मेहनत आहे, तुम्ही आमचे बाप होऊ शकत नाही। आमच्या मनगडात दम आहे। जर शेतकऱ्यांना तुम्ही चेतावणी देत असाल तर शेतकरी तुम्हाला येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महानगरपालिकेत उकडून फेकून देऊ। आमच्या धमक आहे, शेतकऱ्याची औलाद आहे आम्ही, तुम्ही आमचे बाप होऊ नका, तुमचे बाप आम्ही आहे हे लक्षात ठेवा। तुमचा जाहीर निषेध करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान। सध्याचं BJP सरकार जे आहे ते सगळ्याच मंत्र्यांना, आमदारांना, खासदारांना एवढी सूट देत आहे की कुठलाही त्यांनी आरोप करूया किंवा त्यांनी कुठलंही वक्तव्य करू द्या, चुकीचं वक्तव्य करू द्या, महापुरुषांच्या विरोधात असू द्यात, सामान्य जनतेच्या विषयी असू द्यात, हे कुठल्याही थराला जाऊन खालच्या पातळीवरती बोलतात तरीसुद्धा त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही करत नाहीत। तसंच बबन लोणीकर यांनी सामान्य जनतेला, शेतकऱ्यांना नको त्या भाषेत बोलले। आता हे जे मंत्री आहेत, आमदार आहेत, हे जे सगळी मंडळी आहेत ही शेतकऱ्याच्याच जीवावर जगती आहे। त्यांच्याच मतातून आणि त्यांच्याच कष्टाच्या पैशातून त्यांना टॅक्स स्वरूपी पैसा जातो आणि त्याच पैशावर हे जगणारे कोल्हे आणि तेच आपल्या इतर लोकांना किंवा शेतकऱ्यांना अशा बेजबाबदारपणे बोलत असतील तर त्याचा आम्ही आम आदमी पार्टी पुरंदर तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करतोय। संपूर्ण देश हा शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा या नावानं ओळखत असतो, मात्र बबन लोणीकर यांनी शेतकऱ्यांना अपमानित करून जे मीडियाच्या माध्यमातून बोललेत ते मी आपल्यासमोर बोलतो। बबन लोणीकर असे बोललेत, तुझ्या बापाला पेरणीचे पैसे पंतप्रधान मोदीने दिलेत, त्यानंतर तुझ्या आईला, बहिणीला व बायकोला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आम्ही पैसे देतो, तुमच्या अंगावर असणारे कपडे आम्ही देतो, बूट व चपला आम्हीच दिल्यात। टीकाकारांवर बोलताना भाजप आमदार बबनराव लोणीकरांचं हे घाणेरडं वक्तव्य असं करून शेतकरी राजाला अपमानित केलं आहे। बबन लोणीकर, तुम्ही मात्र शेतकऱ्यांनी पिकवलेलं अन्न खाता ते तुम्हाला चालतं आणि जो अन्न पिकवून तुम्ही त्यांचं अन्न खाता त्यांचाच बाप तुम्ही काढता। यानंतर रात्री जे मीडियाच्या माध्यमातून नाना पटोले यांनी बबनराव लोणीकर यांनी माफी मागावी असं विधानसभेमध्ये मांडणी केली होती, मात्र त्यांचं BJP सरकार
ऐकण्याच्या मनस्थितीत नसताना बबनराव नाना पटोले यांनी राजदंडाला हात लावला. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बबनराव नाना पटोले यांनी जाहीर माफी मागावी असं आग्रह धरला. मात्र मुख्यमंत्र्यांना हे कळलं नाही की नाना पटोलेंनी राजदंडाला हात लावला म्हणून माफी मागावी. मात्र तुमचे बबन लोणीकर शेतकऱ्यांचा अपमान करतात. याविषयी तुम्हाला का माफी बबनरावांनी मागावी नाही असं वाटलं नाही? यासाठी तुम्ही का आग्रह धरला नाही? राज्याचे मुख्यमंत्री जर असे वागत असतील तर हे साफ चुकीचं BJPचं धोरण आहे. मी बबन लोणीकर यांचा जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी आज या ठिकाणी आम आदमी पार्टीचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आदरणीय दत्तात्रय कड, युवकचे अध्यक्ष आदरणीय महेश अण्णा जेदे, वाल्हेगावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आदरणीय भुजबळ अण्णा, त्याचबरोबर राजन पवार सहकार आघाडीचे तालुका अध्यक्ष आदरणीय सोंडकर साहेब, संदीप सोंडकर साहेब आणि आमचे जेजूर शहरचे अध्यक्ष गायकवाड साहेब, या सर्वांच्या माध्यमातून आम्ही आज या ठिकाणी सन्माननीय विधानसभेचे सदस्य जे आहेत बबनराव लोणीकर यांनी जे काही बेताल वक्तव्य केलं याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने आम्ही या ठिकाणी आदरणीय महेश अण्णांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कड यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निरा या ठिकाणी आज आंदोलन केलेले, शांततेच्या मार्गाने आणि आंदोलन करत आहोत. परंतु सन्मान्य सदस्यांनी जी काही भाषा वापरली ते अजिबात म्हणजे न शोभण्यासारखे. परंतु मला एक असं वाटतं की कुठल्याच पक्षाने जी दखल घेतलेली नाही अजून या गोष्टीला. तर बरेच दिवस झाले ते बोलून झाले, परंतु आम आदमी पार्टीने सर्वप्रथम त्या गोष्टीची दखल घेऊन शेतकऱ्यांचा अपमान झाला म्हणून शेतकऱ्यांच्यासाठी आंदोलन छेडलं. परंतु कुठल्याही पक्षाला असं वाटलं नाही की जे विरोधी पक्षात असतील त्यांना असं वाटलं नाही की बाबा हे चुकीचं आहे. त्यांनी कुठं गावोगावी आंदोलन त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घेतले नाहीत, त्याबद्दल खरंच वाईट वाटलं. दुसरी गोष्ट म्हणजे हे सर्व शेतकरीच माणसं आहेत, परंतु शेतकऱ्यांना बी असं वाटलं नाही की बाबा आपला एवढा मोठा अपमान केला आहे तर आपण या सन्मान्य सदस्यांच्या विरोधात मोठं आंदोलन छेडावं. तर परंतु जाऊ द्या, लोकांना थोडासा वेळ नसेल, कामानिमित्त लोक आले नसतील. परंतु बबनराव लोणीकर जे काय बोलले त्याचा मी पुन्हा एकदा आम आदमी पार्टीच्या वतीने जाहीर असा निषेध करतो. धन्यवाद. आणि बाबा कुठल्याच चॅनल दखल घेत नाही, पण आमची दखल नेहमीच मराठी रोकटोक चॅनलचे सुभाषदादा जे घेत असतील, सचिन मोरे घेत असतील, त्यांचं बी मानावं तेवढे आभार कमीच आहेत. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. जो टॅक्स गोळा केला जातो त्या टॅक्सचा विनियोग भाजप सरकार जर केवळ सत्ता टिकवण्यासाठी करत असेल तर मी त्या भाजप पार्टीचा जाहीर निषेध करत आहे. शेतकरी हा जगाचा अन्नदाता आहे, त्यांना आज तागायत नुसती बोलबोल्या थापा द्यायचं काम चाललं आहे. जर प्रामाणिकपणे तुम्हाला जर हे शेतकऱ्यांचं काम करायचं नसेल तर सत्तेपासून दूर व्हा. महाराष्ट्रात देशात भरपूर चांगली लोकं आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. खऱ्या अर्थाने आज भारत देश हा शेतीप्रधान देश मानला जातो, हा जगाचा पोशिंदा मानला जातो. आज ह्या पोशिंद्याबद्दल जर राज्यकर्ते आणि भांडवलदार मिळून बेताल वक्तव्य करत असेल तर त्या बेताल वक्तव्याचा पहिला मी बबन लोणीकर यांचा जाहीर निषेध करतो. आपण संविधान नीट समजून घेतलं पाहिजे होतं. मी त्या पक्षाला विनंती करतो की तुम्ही संविधानाचा क्लास त्या जे बेताल वक्तव्य करतात त्यांना संविधान काय आहे, लोकशाही काय आहे हे समजून सांगण्याचं क्लासेस चालू करावे. अन्यथा शेतकरी यापुढे गप्प बसणार नाही, कारण शेतकरी अन्न पिकवतो म्हणून तुम्ही भांडवलदार जगता. अन्यथा शेतकरी अन्न नाही पिकवणार तर तुम्ही आमचे बाप कसे होणार? शेतकरी तुमचा बाप आहे आणि तो तुमचा बापच राहणार आहे. यापुढे जर तुम्ही शहाणपणाने, अतिशय शहाणपणाने जर वक्तव्य करून जर म्हणत असताल की आम्ही मोदी तुम्हाला 5,000 देतात, मोदी काय त्यांच्या खिशातले देत नाहीत. आमच्या शेतकऱ्यांचा टॅक्स, आमच्या व्यापाऱ्यांचा टॅक्स, आमचा टॅक्स आम्ही ज्यावेळेस भरतो त्यावेळेस तोच पैसा तुम्ही आम्हाला परत करत असतात. तुम्ही आमचे मालक नसून तुम्ही आमचे सेवक आहात. यापुढे जर सेवकांनी मालकाला बोलण्याची हिंमत केली तर मालक तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आम्ही सर्वजण आम आदमी पार्टी तालुका पुरंदरचे सर्व कार्यकर्ते बबनराव लोणीकर यांचा जाहीर निषेध करण्यासाठी इथे जमलेलो आहोत. काही दिवसापूर्वी बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांचा बाप कोण तर नरेंद्र मोदी, तर शेतकऱ्यांचा
कर्दनकाळ कोण तर नरेंद्र मोदी. सगळ्यात जास्त आत्महत्या या नरेंद्र मोदीच्या काळात झालेल्या आहेत. सगळ्यात जास्त कोणी लुटलं असेल तर नरेंद्र मोदींनी या शेतकऱ्यांना लुटलेलं आहे. तर कुठल्या मार्फातनं तर GSTच्या मार्फातनं 2017 साली GST लागू झाला. आज त्याला 8 वर्ष झाली. प्रथम 2017 साली 7.20 लाख कोटी कर संकलन झालं. आज 2025 साली 22 लाख कोटी म्हणजे तिप्पट ही कर संकलन झालं आहे. पण त्या पटीत शेतकऱ्यांना कुठल्याही सुविधा दिल्या नाहीत. ते म्हणाले की 6,000 रुपये आम्ही शेतकऱ्यांना देतो. पण जसे 6,000 चालू झाले त्या 6,000मध्ये कोणतीही वाढ झाली नाही. उलट त्यातनं काटछाट करत शेतकरी चालवले आहेत. कुठलीही शेतकऱ्यांना व्याजाची जी सवलत होती कर्जामध्ये तीसुद्धा केंद्र सरकारने बंद केलेली आहे. आणि हे म्हणतात की नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांचे बाप आहेत. मी तर म्हणतो भारतातील शेतकऱ्यांचा कर्दनकाळ हा नरेंद्र मोदी आहे. भाजपचं सरकार हेच शेतकऱ्यांचं मरण आत्तापर्यंत झालेले दिसत आहेत. साखरबंदी असेल, कांदा निर्यात बंदी असेल, सोयाबीन निर्यात बंदी असेल, इतर कुठल्याही शेतीमालाची निर्यात बंदी असेल, हे सगळे फायदा हे मोठ्या उद्योगधंद्यासाठी आणि सामान्य लोकांच्या भांडवलदारांसाठी या करत आहेत. त्यामुळं नरेंद्र मोदी हे कर्दनकाळ आहेत शेतकऱ्यांचे, ना की बाप. बबनराव लोणीकर आणि नरेंद्र मोदीच्या धोरणांचा आम्ही इथे आम आदमी पार्टी पुरंदर पूर्णपणे जाहीर निषेध करतो व बबनराव लोणीकरांनी त्यांच्या स्वतःच्या आमदारकी पदाचा राजीनामा देऊन कायमचं घरी बसावं. भारत माता की जय जवान, जय जवान. एक 4-5 दिवसापूर्वी जे बबन लोणकर आहेत भाजपचे आमदार, त्यांना जो शेतकऱ्याचा अपमान केला त्याबद्दल मी पुणे जिल्हा आम आदमी पार्टीच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो. खरं म्हणजे ते 5 वेळा आमदार आहेत. लोकशाहीमध्ये जनता, सर्वसामान्य जनता ही मालक असते आणि हे 5 वेळा आमदार राहूनसुद्धा यांना एवढं माहीत नाही. हे स्वतः मालक असल्यासारखे किंवा सरकार या मालक असल्यासारखं हे वागतात आणि शेतकऱ्यांचा अपमान करतात. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्यावरती कोणीही त्यांना मागायला गेलं नव्हतं की PM किसानमधून आम्हाला पैसे द्या, रोजचे 17 रुपये देतात किंवा महिलांना द्या, असं कोणीही आमची शेतकरी भगिनी असेल किंवा बंधू असेल त्यांना मागायला गेलं नव्हतं. पण या सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे खऱ्या अर्थानं जर यांना जर 10 वर्षात पाहिलं तर 10, 20, 30, 40 लाखाचं या 10 वर्षात शेतकऱ्यांचं नुकसान केलेलं आहे. आणि ते जे दिवसाला 17 रुपये वगैरे देतात हे आम्ही न मागता आणि ते देतानासुद्धा हे त्या लोकांचा, शेतकऱ्यांचा अपमान करतात. याच्या अर्थानं खऱ्या अर्थानं यांना लोकशाही कळालेली नाही किंवा लोकशाही कळूनसुद्धा लोकशाही ज्या मूल्य असतात ते पायदळी तुडवण्याचं काम हे भाजप सरकार करतं आहे. आणि म्हणून आम आदमी पार्टी पुणे जिल्ह्याच्या वतीनं मी यांचा जाहीर निषेध करतो आणि एकच सांगतो, जो तुम्ही शेतकऱ्यांचा अपमान केलेला आहे, भविष्य काळामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा नगरपालिका निवडणुकीमध्ये जो शेतकरी आहे तो तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. एवढंच मी ठामपणे सांगतो आणि थांबतो. भारत माता की बाप नाही, आमचा बाप कुणी नाही, आमचा बाप कुणी नाही. जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान. बीजेपी सरकारचं धोरण, हे शेतकऱ्यांचं मरण, बीजेपी सरकारचं धोरण, हे शेतकऱ्यांचं मरण, बीजेपी सरकारचं धोरण, हे शेतकऱ्यांचं मरण. बीजेपी सरकार, हाय हाय, बीजेपी सरकार, हाय हाय, बीजेपी सरकार, हाय हाय. जाहीर निषेध, जाहीर निषेध. बबन लोणीकरांचा जाहीर निषेध.